राजमलके साहेब बोलताय? होय 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 बोला की. अहो साहेब, आमच्याकडे जरा दिशी गाई आहे, त्या पुशीची यात्रा आहे. तुमची गाठ कुठं का जागेवर यावं लागेल, कुठे यावं लागेल आम्हाला? बर म्हणजे गाठ कोणत्या गोष्टीसाठी घ्यायची खास? हे तुमचं आम्हाला गुरुच बनवून घ्यायचं आहे का यादव? मला गुरु बनवून घ्यायचं आहे. हां. म्हणजे कोणी सांगितलं का तुमच्या जीवाला वाटलं? अहो युट्यूबवर बघतोय, तुमचं ते बोलणं बघतोय, समजा बघतोय आम्ही साहेब. बर बर आभारी आहे युट्यूब बघताय त्याबद्दल तुमचं. हा, सारखं बघतोय पण तुमचा फोनच लागत नाही आम्हाला. आज कसं नशीब आमचं, आज तुमचा फोन भेटलाय बघा आम्हाला. बर बर. असं. हं. कधीपासून आम्ही तर बघताय? सातारा जिल्ह्यातनं बोलतोय. मायनी कळडो नाही का, हा. तिथनं बोलतोय आम्ही बघा. ह्याच्या अगोदर कोणी गुरु केलं नाही का एखादा? कशाला हो आपलं गया पाळायच्या हे करायचं, दुसरं कशाला हवं मला एवढे आहे तेव्हा. मग या गया पाळताना गुरु असावा कसं काय वाटलं? आता अनुभव घेतोय ना, आता हो काही काही अनुभव घेतोय वासराशी. जरा ऐकलं तुमचं युट्यूब मधनं, असं तुमचं जरा सल्ला असलेला आम्हाला म्हणजे जरा बरं वाटेल हो. मोरं पण आम्हाला जरा चांगलं होईल ना काहीतरी. का युट्यूब वाला म्हणून सल्ला घेता आणि गुरु करतो? नाही नाही, तसं काय नाही नाही नाही, तसं असं कधी होईल का? नाही पण युट्यूब. अनुभव तुमचा मोठा आहे हो. बर बर. अनुभव आहे म्हणून. हं 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 हं. मग कशी गाठ पडेल आपली? का तुम्ही इकडे येत असला तुमचा खर्च देतो, नाही तिकडं आम्हाला बोलवा, आम्ही येतो. हा? चालतंय की चालतंय, काय अडचण नाही. आता जवळजवळ आमच्या 5-6 जणांची गाई यायच्या जवळजवळ. बर 5 ते 7 जणांच्या. होय होय, चांगल्या गाई यायच्या. पण सगळेच मला ओळखतायत का? हा, मला सगळेच ओळखतायत का? सर्व बिन ओळखता असं कधी होईल? ओळखतोय की सर्व. बर बर बर. अहो लेट आहोत तुम्हाला साहेब, आम्ही फोन केलाय. बर पण तुमचा फोनच आम्हाला लागत नाही, फोन तुमचा असं बिजी कवा लागत नाही. आता तुमचा बिजी दिसला, म्हणलं आज करावं. तर पुशी यात्राला तुम्ही येताय का म्हटलं बघावं, तिथं तरी गाठ पडेल. पुशेगावला बी एक दिवसच आला, त्याच्यावर काय गाठ नाही पडली आम्हाला. नाही तर मग तुम्ही कुठं मंगळवेड्यापाशी कुठं आहे ना तुमचं? होय होय. मग कसं पुशी यात्रा येणार आहे तुम्ही आता? माझं काय नक्की नाही, शेतातली कामं चालू असते ते. कारण माझं आता कसं अचानक येणं आणि अचानक जाणार असते. पुशेगावला तसं झालं हो, आम्ही लय वाट बघितली 2 रोज आधी, परत मग आम्हाला तिकडे लागेल का त्या कालवडीचं व्हिडिओ फोटो तुम्हाला आणलेला, कसं काय काय करायला लागेल सांगा? नाही पहिली आपली समोर समोर गाठी बिठी झाली हा, पाहिजे. दात घ्यायचे मला. होय होय, पण त्यासाठी माणूस माणसाला ओळखता आला पाहिजे हो. ओळखणार की साहेब, कसं कसं ते एवढं फोन करतोय म्हणजे बिन ओळखता असं कधी होईल? नाही असे आहे की. नाही फोन करणारी पण भरपूर आहे ती, नंबर पण भरपूर आहे ती, माणसं कशी ओळखायची तर ही गणित सांगालोय. हा हा, असं होय, बरोबर आहे बरोबर आहे. आता काय चॅनलवर फोन आला याचे तर ढीगभर लोकांचं, नंबर पण ढीगभर लोकांकडे जाते. हा 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 हा. आणि प्रत्येक गायवाली प्रत्येक बैलवाली हा चॅनल वाला आहे, तो चॅनल वाला आहे म्हणून सहज नंबर गावला म्हणून आपलं फोन करून गप्पा मारायच्या ना, आता सगळीच असते. नाही नाही, तसं तू ढीगभर येते किंवा तसं कधीच नाही कोणाला. तुमच्याच फोन ट्राय करतो, दुसरं कोणाचं जरी आलं तरी असं का फोन कशाला करतील माझं? असं तुमचं जरा ती सांगणे टेक्निकल आणि हिन तीन कसं ओळखायचं ती कुठल्या ती कंच्या खाणीचे काय ते सिद्धापूर खाणी ते कोंडीचे, असं बरं वाटलं हो जरा आम्हाला ऐकायला. तुमचा पण आभारी आहे बाबा, या युट्यूबवर एवढं चॅनल असताना सुद्धा तुम्ही त्यातनं हुडकून काढलं. हो हो. अर्धा तास झालं तीच मारतोय आता, मग नंबर घेतला ते तिकडे फोन तुमचा युट्यूबवर चॅनल चालू आहे, इकडे आम्ही तुम्हाला फोन करतोय. तुम्ही बोलतो बिजी होता आता बघा, त्या ह्याच्या 2-3 डमे केलाय बघा फोन. बरं बरं बरोबर. की बघतच होतो ना, इकडे चालू होतं तुमचं चॅनल. तुमचा सारखा वाजत होता म्हणून बघावं म्हणलं कोण आहे नवीन वर्षाचा माणूस. कारण असा कंटिन्यू फोन करणार म्हणजे कोणतरी बाबा ओढीने करते म्हणलं बोलायच्या. मग त्यांचा फोन कट केला आणि मग तुम्हाला तुमचा उचलला. ओके ओके ओके, धन्यवाद धन्यवाद. बोला जोड करा तुमच्याकडे. मग कोणाचा कट करायचा आणि कोणाचा उचलायचा हा पण मोठा प्रश्न पडतो. बरं का राज साहेब, बोला की. आम्ही 15 दिवस झालं ह्या म्हणजे तुमची गाठ घ्यायची आहे, फक्त तुमचा वेळ आम्हाला मागायचा होता. आणि हा म्हटला की तुम्ही खरसुडीत, पण म्हटलं त्यांनी पुशेगावात तर आपणाला माहित नाही की आलं होतं, आलंच नाही तर लवकर. आणि शेवटच्या मला वाटतं तुम्ही ह्याच्या टायमाला आला होता तेवढा, आपले प्रदर्शनचं होतं का शेवटची तारीख 22 का काहीतरी. होय होय होय. हा, मग त्या दिवशी आल्यामुळं आम्हाला काय गाठ पडली ना, आम्ही 2 दिवस आधी तिथं थांबून आलो. बर. भेटचाल म्हणून आम्हाला फक्त तुमचा वेळ पाहिजे. आणि आमच्या चौघांना मी 1-2 महिने झालं पाठीमागच्या
अरे बोलूया रायसाहेबांनी, आपण फोन करूया, त्यांचा वेळ घेऊया मागून. आपणाला जेवढा अनुभव आहे ही आपला शून्य आहे अनुभव त्यांच्या पुढं. हम्म, हम्म, हम्म. आपण त्यांच्या पुढं काहीतरी आपलं थोडं सल्ला घेण्यासारखं भरपूर आहे त्यांच्याकडे, आपल्याकडे काहीच नाही त्या मानानं. आणि त्यासनी बोलवून घेऊया, आपल्या त्यांच्या डोळ्यापुढं मांडूया किंवा त्यांच्या जवळ जाऊन त्यांचा आपण गाठ घेऊ. पण ही चौघजण जरा मला काय म्हणायचं, ती प्रश्न असं विचारतात, तर अरे विचारू दे, तुम्हाला येत नाही म्हणल्यावर तुम्हाला विचारणं गरजेचं आहे ना. बर बर मला शाळेत जायचं आहे म्हणजे गुरुजीनं काहीतरी तुम्हाला चांगलं सांगितलं पाहिजे असं माझं मत आहे. तुम्हाला काय 4 गोष्टी शिकाय भेटतील, या शिकल्याशिवाय तुम्ही हे क्षेत्रात आपण उतरून नुसतं सांभाळतोय, बाकीची सांभाळतोय ती म्हणून आपण सांभाळून चालेल का? म्हणजे मी काहीतरी पण प्रश्न ह्याच्यात विचारतोय मग त्या प्रश्नाची भीती आहे. हा भीती गाड्यासनी म्हणजे काहीतरी नाही मस्त चांगलं मी म्हणतोय की त्यासनी. हा अरे ती वाईट काय विचारते तेवढं सांगा की तुम्हाला काय ह्याच्यातला अभ्यास आहे, काय लाईन आहे, कुठली लाईन आहे, जात गोत आहे, ही तुम्हाला काय कळतंय का? गय आहे, दिशी आहे, पाहताय, जीवा पलीकडे प्रेम करताय, मान्य आहे. पण ह्याच्यातलं तुम्हाला नक्की काय आहे ती माहिती आहे का म्हणलं. मग त्यासनी काय मला आता 15 दिवसात चांगलं आता फोन करून करूया, मग आणूया. ती बोर्ड एक बनवायचं टाका आणलाय त्यांनी आता. बर आणि म्हणलं बोर्ड हे बनवू म्हणलं, फक्त त्यांची गाठ घेऊया एकदाशी आपण लगा, त्यासनी इथं आणूया. आपलं काय आहे ती तरी आपलं कळलं आपणाला. हम्म, आपण आपलं बाकी जगात सांभाळतोय नुसतं जण आपण आपलं हाय आणि बघतोय. मी तुम्हाला सांगू का, मी तरी गेल्या 3 महिन्यापासून तुमचे व्हिडिओ बघतो. एवढं बघतोय की हे गडी म्हणतात मला, तुला का उठलं की तुला तेवढा छंद बसला लागितच तेवढं. आभार अरे आहे अभ्यास तुमचा म्हणतं बघा, तुम्ही व्हिडिओ बघितल्याशिवाय सुधारणार नाही. एक पॉईंट काय सांगते तर ती रासाहेब, तुम्ही काय नुसतं ऐकताय म्हणलं, तुम्ही काय त्याच्यातलं घेताय काय म्हणलं. एक एक महत्वाची गोष्ट अशी बोलते की ती आपणाला कधी जन्मल्यापासून आपण ऐकलीच नाही. बर बर हा मग एवढं तुम्ही लगा, मी बारकाईनं लक्षात आणून दिलं त्यांच्या. फेल झाली गे, बर परत डबल घेऊन गेलं, बर डबल घेऊन गेल्यावर सुद्धा सक्सेस झाली नाही गे. बर बर आणि परत तिथनं आल्यानंतर शिथं त्या गायचं काय झालं, डॉक्टरांना दावलं परत. हम्म, हम्म. डॉक्टरांना दावल्यावर ती म्हणले पिशवी साफ करावी लागणार आहे गायची. हम्म, 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 हम्म. मग पिशवी साफ केली आणि मग नंतर हिथलं आपलं मच्छिंद्र माळे आहे की नाही हम्म, हम्म. कलेडोन मधलं, होय होय हा मग त्यांच्या बैलाकडे भरली आणि आता त्याच्यावर गेगा भाया. बर 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 आता ह्याच्यानंतर एवढं तुम्ही गेला म्हणलं झालं. आता मी तुम्हाला एक प्रश्न, तुमचं जवळ तेव्हापासून मी व्हिडिओ बघतोय पाठीमागच्या 6 महिन्यापासून. हा हा मग त्याच्यात आता त्यासनी एक प्रश्न विचारला तुम्हीच हा मीच ना विचारला. बर अरे म्हणलं त्या बैलाकडे तुम्ही गेला, हा त्या बैलाकडच्या पुढची काय, आज बैलाला त्या वर्ष झाली, मला वाटतंय 10-12 वर्ष झाली हम्म, बैल जुळून. आता मला वाटतंय बैल संपत आलाय तो. हम्म. त्या बैलाची पैदास कुठं तुम्ही बघितली का रे म्हणलं अशी उमाटलेली. हा 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 प्रश्न बरोबर. हा बरोबर आहे की नाही. बरोबर. मग काय उत्तर? बैल मस्त देख नाही अख्ख्या महाराष्ट्रात कुठं नाही त्याला जोड. हा हा पण त्या बैलाची पैदास म्हणलं तुम्ही कुठं अशी ऐकली का आतापर्यंत की तो बैल कमीत कमी 10 वर्ष झालं गायावर चालू आहे. हा 10 वर्षात तुम्हाला एक तरी त्या सोन्याची पैदास तुम्हाला अशी निघाली आहे चांगली म्हणून कुठं ऐकलं का रे? एवढे दिवस मोबाईल बघताय तुम्ही, ऐकताय एकाकडं कुणाकडं ह्याच्याकडं त्याच्या. शिक्षण काय माऊली तुमचं? माझं शिक्षण आहे बघा 8वी. 8वी पण नाद असा आहे मला बरं का, हा. मी आहे माळकरी 15 वर्षाचा. बर पण नाद असा आहे की ज्या वस्तू आणली की ती जीवापलीकडेच त्याला जपायचं तरच ती आणायची वस्तू, हा 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 नाहीतर आणायची नाही असं माझ्या डोक्यात असते. हा. मग ह्यांना मी विचारलं असं, मग ती म्हणते का खरंच की तू एवढं म्हणतोय कुठंच नाही पैदास त्याची. हा 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 मग तुम्ही म्हणलं रायसाहेबांनी आपण गुरु करूया, येडा बन नका तुम्ही. प्रश्न विचारलं तरी सुरू द्या, आपण येडच आहे, अरे येडं आहे म्हणून तरी आपण कुठंतरी शहाणवाईच्या मार्गावर जाऊया की आपण म्हणलं त्यासनी. बर 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 आपल्याला अनुभव काय आहे, तुम्ही दिशी वाढवडलार जे पणापासून आलंय सांभाळते ती तशी सांभाळत चाललोय आपण.
त्याच्या पलीकडे आपण दुसरं काय करतोय का? आणि ज्या माणसाला अभ्यास आहे, आज एवढं ते माणसाने वंशाळ म्हटलं तिकोंडीच्या राजाचे आज पैदास बघा. प्रत्येकाच्या कुठं नाही कुठं तरी व्हिडिओ मध्ये येतंय, प्रत्येकाच्या दावणीला आहे असं म्हणतंय. ती बैल कशी उमटली ती बघा, त्या बैलाची मोरखोंड कशी निवडली ती. कोणत्या खाणीचं? तिकोंडीच्या राजाजवळ. तिकोंडी लाईनचा राजा होता का ना आपला ते, मग त्याची पैदास म्हणलं बघा की कशी त्या बैलापासून त्या बैलासारखी काहीतरी बैल अजून आपल्याला दाखवते की नाही व्हिडिओ मध्ये. आता म्हणलं बघताय तुम्ही त्या बैलाची बघा की किती लाईनला म्हणजे चांगला आहे बैल, किंवा लाईन चांगली आहे, जात गोत आहे त्याला, म्हणजे सगळ्या गोष्टी आहेत या. मग असं त्या बैलाची एक बी नाही म्हणलं गडी चाट पडलं की तसं. मग जरा ह्या 15 दिवस मग आता म्हणलं 15 दिवसात ह्या गडी मनाचं त्यांच्या परिवर्तन केलंय मी. बर. मी त्यांना ते काय काय तुमचं काय गोष्टी मला पटल्या का नाही व्हिडिओ बघत असताना, की मग त्यांना काय करतो मी, हे ऐका म्हणलं एवढं ऐका शब्द आहेत. संध्याकाळी बसलो की आपलं 1 तासभर बसतो आम्ही 4-5 जण आहे, आणि मग ह्या गोष्टी ऐकवतो. मग लगा खरंच आहे असं आहे तसं आहे. मग काय गोष्टी त्यांना पटते ते आता. आणि पटते ते आता पटते ते म्हणजे का तर एवढे दिवस माझं गेलं त्यासनी समजावायला. आत्ताची कुठंतरी मग गडी म्हणत होता आता खरसुंडीच्या यात्रेत येणार तुम्ही, तेव्हा गाठ घेऊया. अरे गाठ नाही मी म्हणतोय, आधी फोन लावूया, त्यांच्याकडे जाऊन येऊ प्रत्यक्षात. तुम्ही असे लय जण म्हणलं त्यांच्या मागे लागणार आहे ती, आणि काय जण स्वतःच्या स्वार्थासाठी वेळ लागणार आहे ती म्हणलं. स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही ते फोन करणार काय करणार, पण आपणाला खरंच गरज आहे त्या माणसाची. खरंच आपणाला गरज आहे की आपणाला काहीतरी गुरु बनवून घ्यायची. कारण का आपणाला हा अभ्यास ह्याच्यातला म्हटलं कुणाला तुम्ही काढताय व्हिडिओ नुसतं असं करताय तसं करताय टाकताय मस्त हे करून, पण प्रत्यक्षात तुमची किंवा आपली वस्तू ती आहे का लेवलची, ही तरी आहे का आपल्याला माहिती का? बाकीची येते 4 माणसं सांगते ती तुम्हाला लगा हाय चांगलं, ती तोंडावर आपल्याला नाही म्हणते का? चांगलीच म्हणणार आहे ती हो वस्तू. असं होतंय. मग हे त्यांचं होतंय अंग फुगल्यागत. अरे तसं नाही म्हणलं येड्यानं. कसं असतंय काय गोष्टी ह्यात बारकाईचा अभ्यास असतो म्हणलं. ह्याच्यात आपल्याला काय दिसतंय डोळ्यानं गोड म्हणूनच आपण गोड म्हणतोय. ह्याच्या पलीकडे आपल्याला काय ह्याच्या पलीकडे काय नाही अभ्यास यांचा. ती खरंच गोड आहे का काय माहिती नाही. मग तीच कळना झालं हो. मग तीच म्हणतोय तुम्हाला खरं कुठलं गोड आहे कुठलं नाही हे तर अजून तुम्हाला बी माहित नाही मलाही माहित नाही. मग हे आपण खात्री करून घ्यासाठी आपणाला कुठंतरी गुरु करणं गरजेचं आहे म्हणलं या क्षेत्रात. आणि खरंच जातीनं करायचं असलं त्यात पुढं जायचं असलं किंवा हाही वस्तू जर आपणाला चांगली कुठं सांभाळायची असली किंवा चांगला ह्याला बैल भरायचा असला तर बैलवाली बी आता इकडच्या भागातली काय करते ती माहितीये का? ह्या बैलाचा बैल आहे त्या बैलाचा बैल आहे. मग ही बैलाची माहिती आपल्याला आता जाऊन तिथं प्रत्यक्षात काढायची म्हणल्यावर तेवढा वेळ देते का ही इथलं गडी हाय म्हणलं की हाय. मग आता काय गडी खोटं बोलते ती हो. हे कळलं पाहिजे बारीक. खोटं बोलते ती. बरं हे आता कळलं पाहिजे नेमकं खरं बोलतोय माणूस का खोटं बोलतोय. बरं तवर ह्या काही आपल्या वाद थांबते का पुढं महिनाभर थांबावं का खरंच ह्याची चौकशी केली पाहिजे का? त्या गडेश मी तिथलं काय जी ना हो काय म्हणजे मी सांगतो एवढं कळकळीनं पण नाही काय नाही असं हे सांगते ती म्हणजे काय ती खोटं सांगते ती काय ना. अरे नाही म्हणलं हे जगात लय माणसं अशी आहे ती आपणाला खरं बोलणारा माणूस एकच म्हणलं त्या माणसापाशीच आपणाला पोचावं लागेल. तर आपला कुठेतरी ह्या क्षेत्रातला सुरुवात चांगली होईल. नसतं आपलं इथं तुम्ही काका फुगवू नका म्हणलं अजिबात. आपल्या बापसड आहे ती माहितीची आणि वस्तू बी आपल्यापेक्षा चांगल्या भरपूर आहे त्या म्हणलं. ह्या तुम्ही कसं पण सांगून मी आता बऱ्याच दिवस आणि हे आता जो व्यक्ती नाही मोबाईलवरनं जे आता फोन लावला की नाही ह्यो माणूस त्या बी माणसा मी कालवडमध्ये आणली आहे 5-6 महिन्यात मागच्या 4-5 महिन्यात. त्याला मी म्हणत होतो अरे राज साहेबाकडे आधी जाऊया तिकडनं तुला चांगली घ्यायची आहे. दुकानदार आहे पण माणूस चांगला आहे.
असा नाही की थाता नाही, पण त्याला म्हणलं जाऊन आणूया अरे त्यांच्या माहितीनं. मग आता मी गंडलोय मी गंडलोय म्हणजे मी बी इथनंच आणली आहे. बागलाची वाडी आहे की ना आपली, हं. कुठली बागलवाडी आहे आपली, तुमच्या मसोबा आहे की नाही हो लोटवाडीचा, बर बर सांगोलच्या अलीकडे आहे बघा बागलाची वाडी. बर बर हं. तिथनं मी कालवड आणले मागच्या 5-7 महिन्यात. हं, हं, हं. आणि मग त्याच्यानंतर ह्याचा फोन आला लागा जोडी, मी आपली स्टेटसला ठेवली होती, ह्यानं बघितलं जोडीदारानं. हं, हं. मग ह्यानं बघितल्यावर ना ह्यो म्हणला लागा मला बी गाय घ्यायची आहे लागा, आमच्या वडिलाच्या गाया होत्या पहिल्या आणि आता आमचं वडील वारल्यापासून ते गाया पहिल्या मोडल्या त्या आणि आता मला कालवड घ्यायची आहे बघ एक घरी. हं, हं, हं. लागा म्हणलं थांब राज साहेबाच्या ह्यानं आपण आणू तिकडची लाईनची, चांगलं तू पैसे घालणार आहे, तुझ्याकडे पैशाची नाही कमी. हं, हं. मग पैसे गेलं तरी चालते. मग म्हणला तो म्हणला की मला पैसे माझं गेलं तर जाऊ दे पण वस्तू मला चांगली आणायची आहे. हं, हं, हं. म्हणलं लगा थांब त्या माणसाकडे पर्यंत पोचू आपण लगा, तिथून तुला पाहिजे तशी वस्तू मिळेल आपणाला. हं, हं, हं. म्हणजे तू एवढं पैसे गुंतवणार आहे तर त्याच्या काहीतरी आपणाला त्याचा बेनिफिट मिळेल. बरोबर पण बरोबर. तरी मी एक जोडीदार ते ना कुठे ह्यांचं गावला आणि ती मग आणली. पण कालवड बी आहे चांगली, आता हाय चांगली दिखणी आहे, हे आहे सगळं आहे. पण आता नक्की कुठल्या बैलाची आहे, कुठली नक्की आहे त्याची, नक्की ही काय ही चौकशी नाही. हा नक्की कुठली आहे बापाजी, नक्की खरं देखणीच आहे का ती? हा हा मग तेच की दिसाय दिसते एवढंच खरं आहे. आता तिची कुठल्या ह्याच्यातली आहे, वडील त्याचा कुठला दावलेला आहे बैल त्याला, ही काय माहिती नाही. तशी आपली दिसली चांगली, कोशा कलरची दिसली आणली आहे, असं झाला विषय. हं, हं, हं. मी थांब म्हणलो होतो ह्याला, पण माझं त्यानं ऐकलं नाही. जोडीदार त्याला एक भेटला कोण आणि अशी अशी हाय लागा तिथं माझ्या ओळखीनं आहे, मग अशी आणली आहे त्यानं. हं, हं, हं. मग आता आणली म्हणलं हाय लागा आता दिसतंय बरं असू दे, पण आता ह्याला मोहरा आपण ह्याची पैदास करताना आपणाला मोठा सल्ला घेणं गरजेचं आहे हं, आणि हं. गुरु करणं गरजेचं आहे. तर ह्या क्षेत्रात आपण आता मोरचं पाऊल उचलायचं नाही तर उचलायचं नाही बाबा, नाहीतर मग ह्यांच्यासारखंच आपण चलर इथं जाऊ, ह्याचा बैल आहे आणि चलर जाऊ तिथं चांगला आहे बैल, जाऊन काय उपयोग आहे त्याचा म्हणलेला. गुरुची किंमत तुम्हाला कळली आहे? कळल्या 100% अगदी कळल्या. कारण ह्या पुढच्या काळात टिकायचं म्हणलं हं, हं. तर आपणाला गुरु करणं गरजेचं आहे. एवढं नक्की अगदी माझ्या मनाचं लय दिवस झालं फायनल झालंय, पण फोन करायचं तर ही लागणार. आणि हे आज योगायोगानं दुकानावर आलाय 2-3 दिवस झाला आता. बर. मग ह्याच्यात 2-3 दिवस झालं मागं लागलोय, आता त्याच्याच घरी आलोय कालवडी बघायला. जोडीदाराच्या. हा आणि मग इथनंच बसून लावूया म्हटलं आता फोन. आमच्यातली आता काय अजून वेळ लागणार म्हणलं, हं. आमचं धर्मात आहे इथं गडी. आणि त्यासनी जर यायचं असलं तर येऊ दे, नसलं तरी आपण फोन करून त्यांची गाठ घेऊन येऊया आता आलायस तर. हं, 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 हं. त्या हिशोबानं त्याला आलोय मी आता सगळं काम सोडून. म्हणलं चल तिकडं तुझ्या तिकडंच निवांत इकडं डोंगरात बसून आपलं लाव फोन. हं, 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 हं. आणि एक दिवस त्यांच्या घरी जाऊन गाठ घेऊन येऊया म्हणलं आपण जाऊन. बर बर. आणि त्यांचा वेळ मागून घेऊ आपण. त्या दिवशी आपण इथं आपलं त्यासनी आणू, आपल्या नजरेखालनं त्यांच्या घालू, आपल्या हायती वस्तू हे हायत्या सळ्या गा काय हाय हे तरी कळेल. पर हिथनं पुढं त्यासनी अजून वाप करायला कमीत कमी 4-6 महिने जाणार आहेत. बरोबर बरोबर. तुझ्या आधी त्यासनी बैल कुठला दावायचा, काय दावायचं, कुठल्या ह्या जाती बघितल्यावर त्यासनी कळेल बाबा याला ह्यासनी हे बैल दावला तर ह्याच्यापासून आपल्याला चांगली पैदास होईल किंवा आणखीन काय गोष्टी होतील. पण मोहर समोर चर्चा केल्याशिवाय आपल्याला काही कळणार नाही म्हणले. हा 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 हा. फोनवर मी म्हणलं त्यासनी लय अशी दमवणारी आहे ती म्हणलं. तिला मी सांगते जोडीदाराला. बर बर बर. हा याला मी लय सांगितलंय फोनवर फोन घेऊया ना. अरे म्हणलं फोन करून आपल्याला काय गरज आहे का, तुला त्यासनीच गरज आहे म्हणलं जास्त. हा 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 हा. मोकळं जायचं आपल्यासाठी, ते त्यांचं काय परपंच हे आहे का नाही. बरं फोनवर बोलणं आणि समोर येऊन बोलणं जमीन आसमान फरक आहे हो. हा 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 हा. हे असं वरचे फोनवर बोलून नसतं काय. मला सांगा आता तुम्ही तिथं आम्ही इथं काय करणार आहे आता. बरोबर बरोबर. आमचं आम्ही सांगत बसणार. हा हा. म्हणजे पलीकडे काय होणार आहे दुसरं. बरोबर बरोबर.
हा मग तेच आता म्हणलं फोन लावून वेळ काढून घेऊया. हे आहे अजून 5-7 तारखेपर्यंत. हा 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 हा. तर आम्ही आपलं म्हणलं वेळ तुम्हाला कधी आहे त्या हिशोबानं आम्हाला यायला तिथं बरं. कुठं बाहेर असते होय ते? हा हे बाहेरच येतो ते दुकानला. हा 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 येतं आता गडी ठेवला एक मागच्या 4-5 दिवसात येऊन गडी आणलाय दुसरा एक आता. हम्म हम्म हम्म. आणि माझ्या वयाचाच आहे त्यो बी, माझ्या शाळेतलाच आहे त्यो गडी. हम्म हम्म हम्म. जोडीदार दुकानला आहे ते. हा हा हा. हा, मग आता त्यो गडी ठेवाय मग ती गडी आल्यामुळं जरा वाजता आलाय आता. आणि ही जत्रा बी आहे ना पुशीची. हा हा हा. मग आता म्हटलं पुशीची जत्रा ही करून जायचं, परत माकुबाईला येते जायला माघारी हो आणखीन. हम्म हम्म हम्म. धनगराचा माणूस आहे आपला, पण चांगला माणूस आहे. हम्म. आणि मग म्हणलं आता तू काय बी केलं ह्या ट्रिपला आल्यावर जायचं आहे बघ, ध्यानात ठेव म्हणलं. मग 100% जाऊ म्हणला. हम्म हम्म हम्म. म्हणून म्हणलं आता फोनच लावूया इकडं आलो बघा त्याच्याकडे आणि तुम्हाला फोन लावूया म्हणलं. कधी तुम्हाला वेळ आहे त्या हिशोबानं आम्ही येतो तिकडं. हम्म हम्म हम्म. एकदाशी तुमची आम्हाला गाठच घ्यायची आहे तिथे येऊन बघा. बर 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 बर. हो 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 100% अगदी माझ्या तरी मनात बघा 2 महिने खतखत आहे. हे आज बघा वाईच बरं वाटलं मला. बरं वाटलं. आज लय बरं वाटलं. म्हणजे एवढ्या 2 महिन्याची खतखत होती जी मनात. बर बोलल्यावर ना एवढं बरं वाटलं की अगदी समोर तुम्हाला भेटल्यासारखं झालंय. पण एकदाशी समोर येऊन तुम्हाला भेटायचंच आहे बघा आम्हाला. बर 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 बर. हो 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 आणि तुम्हाला बी इथं आम्हाला एकदाशी आणायचं आहे. हे माझं मत लय दिवस झालंय माझं. बर 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 बर. हो 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 ह्याला ती बाकीची येऊ द्या नाही येऊ द्या किंवा काय, पण ह्याला मी घेऊन येतो. बर 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 बर. हा हे दोघांचं आमचं ठाम झालंय बघा आता. हम्म हम्म हम्म. मग आता उद्या जाणार आहे आम्ही पुशीला. हम्म. आणि उद्याच्याला झालं की मग परवा दिवशीपासून आम्ही बघा तुमच्या नादात आहे तिकडे यायच्याच. बर बर. मग आता तुम्हाला कधी वेळ असतो, संध्याकाळी असतो का सकाळी, त्या हिशोबानं आम्ही येतो मग. बर 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 बर. हा तसा मला जसा वेळ मिळेल तसं मी स्टेटसला किंवा असं वैयक्तिक लक्षात आलं तर मेसेज करत जाईल असं का? की मला ह्या 4 दिवसात वेळ आहे, किंवा वैयक्तिक सुद्धा एखाद्याला सांगत जाईल की मला वेळ आहे. कारण आता तुम्ही जो विषय माझ्या पुढे मांडला, बर. तर तुम्ही मागाशी तुमच्या मित्राला सांगितलं का ना, असे अनेक फोन येत आहेत. हो हो येतात होय की. आता तुम्हाला जसा हा चॅनल समजला किंवा परिवार समजला किंवा खिलार शेतकरी शान समजला, हो 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 तसा समाजातल्या अजून 4 लोकांना समजलेला असतोय. हो 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 म्हणजे अजून 4 लोक अशी वाट बघत असतात. हो 100%. हा, मग त्या सगळ्या गोष्टींचं, सगळ्या वेळेचं, माझ्या घरातल्या कामाचं, परपंचाचं सगळं नियोजन लावून मला वेळ द्यावा लागतो आता. हो 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 पहिला हा जो चॅनल उभा केला ना, हा हा, चॅनल परपंच नव्हता तेव्हा ही धडपड करून जगाला वेळ दिला, ज्ञान दिलं. हो 100%. मग आता परपंचात आहे सध्या. म्हणजे आता स्वतःला मला गुंतवून घेतलंय मी घरच्या शेतीच्या कामात. हो हो 100%. म्हणजे स्वतः मला सकाळी उठल्यानंतर शेण काढावं लागतंय, परत गाया आतच्या बाहेर बांधावं लागते, त्या परत दिवस मावळा की बाहेरच्या आत बांधावं लागतात. माझ्या स्वतःच्या 10-12 गाया आहेत त्या. होय की बस होय की. म्हणजे टोटल सगळे मिळून माझ्याकडे 16-17 जनावर आहेत. त्यातले सगळे 90% खिलार आहेत. हा 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 म्हणजे असं ते काय मोकळा सिद्धेश्वर नसता. कांबळे हा? सिद्धेश्वर कांबळे आलं होतं का बघा, हा आपले खेराडचे. हा हा. तेव्हा तुमच्यापाशी तिकडे आले होते, तेव्हा मी त्यांच्या घरी पोचलो होतो. बर बर त्यांचा बैल बघा पहिला राजा म्हणून होता एक, झाडाचा राजा. बर. तो बैल बघायला मला युट्यूबवर ते आपला सँडी यादव आहे की नाही, हा तिने मुलाखत घेतली होती. तो बैल मला बरा वाटला म्हणून म्हटलं जाऊन समोर बघावं. म्हणून मी तिकडे गेलो, तर तिथं गेल्यावर मला कळलं की बैलाचं असं झालंय बघा. मग तेव्हा तुमच्या इकडे आलो होतो बैल घ्यायला. मी त्यांना फोन बी केला होता, तर ते म्हणले मी आलो इकडे बैल घ्यायला. नाही, ती माझ्याकडे आलं नव्हतं तेव्हा. नाही हा ते तुमची एक मुलाखत आहे की त्यांच्या संग. हा, ते तसं त्यावेळेला आलं होतं, पण ती बैल वारल्यावर बैल घ्यायचं आहे म्हणून आलेलं नव्हतं. ते दुसरी कुठेतरी आमच्या भागात आलं असतील. हा आलं होतं, तिकडेच आलं होतं. म्हणजे तिकडेच ते सांगोले भागात, आपल्या ह्याच्या भागात आहे म्हणले मी, मंगळवेढा भागात. मग त्याच्यानंतर मी असं तुमचे व्हिडिओ बघत आयला, ते एक दिवशी त्यांचा तुमचा व्हिडिओ
पडला हं. पहिला जायला म्हटलं ही बी जाऊन व्यक्ती आले म्हटलं बरं मी तरी सुचवलं बरं का त्यासनी बर. त्यावेळेस कोणाला? तुम्ही कुठं जाऊ नका राज म्हणजे साहेबाकडे जावा म्हणलं तिथं वस्तू तुम्हाला ओरिजिनल भेटणार पैसे कमी जाऊ द्या जास्ती जाऊ द्या हा. मी तेवढा फोनवर नुसता सल्ला तेवढा दिला बघा. हं, 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 हं. माझ्या अंतकरणात मला वाटलं आयला ह्या भागात बैल चांगला यावा हं. म्हणून मी म्हणलं तुम्ही राजसाहेबाची संपर्क साधा म्हणलं. हा, हा. एवढं मी त्याला फोनवर बोललो जास्त काय लय बोलता आलं नाही मला त्यांचं म्हणजे दुःखात बी 8-10 दिवस झालतं नुसतं बैलचं मरून ती. मग त्यांनी काय सांगितलं तुम्हाला उत्तर मग? आ त्यांनी काय सांगितलं? हो म्हणले जातो म्हणले ना त्याच्यावर फोन मी ठेवला लगेच काय म्हणजे लय बोललो नाही तिकडं आहे तर म्हणल्यावर ना बाहेर आलोय तिकडं म्हणल्यावर. हं, 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 हं. हा म्हणजे अशी लय चर्चाच केली नाही तेवढं पण एवढं नक्की म्हणलं तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधा म्हणलं. बर. तुम्ही म्हटला तुमच्या हा भागात एवढा गेल्या अगदी म्हणजे हा कारण मी सिद्धेश्वर कांबळेंना हो सांगितलं होतं अगदी 100% सांगितलं होतं. परत विचारलं का तुम्ही जाऊन आला का म्हणून? नाही विचारलं त्याच्यावर बैलच ती घेऊन आल्याला दिसलं मला हो. स्टेटसला बैल टाकल्याला दिसला. हं. आयला म्हणलं बैल आणलाय खरं पण आता काय गोष्टी आपणाला त्या पहिल्या बैलात आणि ह्या बैलात जरा फरक जाणवला मला. बर बर बर. म्हणलं हे माणूस तिथपर्यंत पोचलेला दिसत नाही वाटतं मी ओळखू तेवढ्या मी ओळखलं. आ ओळखू आलं तुम्हाला? हो ओळखलं लगेच. अहो त्या तुमच्या नजरेतनं बैल असा येणं शक्यच नाही असं मी ठरवलं होतं. तुमचं वय किती आता? आ तुमचं वय आता सध्या किती आहे? माझं वय बघा 42 वर्ष आहे आता. बर. म्हणजे आताच्या काळाला कलियुगाला हे योग्य वय आहे आणि तुमची बुद्धी सुद्धा योग्य आहे आणि तुमचा सल्ला सुद्धा योग्य आहे आणि तुम्ही ओळख सुद्धा तुमची समोरची गोष्ट बघून योग्य आहे. हो. आणि तुमच्या बोलण्यावर कारण मी ओळखतोय. हा होय गे. मग तीच मी काय गोष्टी आपणाला म्हणजे कसं आहे तुमच्या ह्या गोष्टी तुमच्या खरं तर व्हिडिओ ऐकून मी बऱ्यापैकी अजून लय शाना झालो तसं. शाना झालाय तुम्ही? हो 100% झालो यावं. बोलून दाखवलं त्याबद्दल आभार आहे तुमचा. हो कारण मी 6 महिने मी बघतो या व्हिडिओ. हं. त्या व्हिडिओ मधनं प्रत्येक व्हिडिओ मधनं काय पॉईंट तुमचं बोलण्याचं जे आहेत की नाही हा, हा, किंवा त्या जनावराच्या आतल्या काय खाचखोडी आहेत त्या हा. ही ऐकायला भेटते त्या आणि त्यातलं पॉईंट उचलून डोक्यात ठेवूनच मी चालत असतो माझ्या हिशोबानं. कारण ही मी प्रत्येकाला सांगतो पण काय गोष्टी समोरचं तेवढा घेतो न घेतो ते काय म्हणजे विषय नाही तसा. मग देणाऱ्यानं देत समोरच्या राहावं. हो देणाऱ्यानं आता घ्यायचं आपल्या नाही नजरत जेवढं व्हिडिओ बघून आपल्या डोक्याला वाटतंय बाबा याला हे खरंच पॉईंट आहे इथं तथ्य आहे यांच्या बोलण्यात. हा. खरंच ह्या गोष्टीकडे आपण कधी लक्ष दिलं होतं का? नाही दिलं. मग ही गोष्ट दिलं पाहिजे असं म्हणजे काय गोष्टी मी वारंवार बसलो म्हणजे पोरासनी सांगतो की. बर. पण तेवढ्या ती ताकदीनं उतरत नाहीत किंवा चारायला घालायला मस्त घालते ती पण तेवढ्या ताकदीनं गडी ती रिस्पॉन्स करणार माघारी आपणाला. बर. असं होतंय. हं. मग आपण बी काय वेळेला काय करतो कानाव घालायच्या गोष्टी घालतो त्यात नाही त्यासनी काय पटतेल ती घेतेल नाही पटतेल ती मग देतेल सोडून असं मग मी बी जास्त हे करत नाही. बरोबर. पण मी अगदी प्रत्येक व्हिडिओ बघताना हा. असं शांत ठिकाणी बसतो की कुणाचं मला डिस्टर्ब नाही झालं पाहिजे. हा. कारण काय वेळेला काय होतं माहिती आहे का तुमचा आवाज कधी कमी असतो व्हिडिओला. हं. कधी समोरच्याचा आवाज बोलताना कमी येतो तुमच्या समोर जे असतो ते. बर. मग त्यावेळेस मला शांत वातावरणात शांत एखाद्या ठिकाणी बसून असं ऐकावं लागतं कधी घरी. मग ते तुम्हाला प्रश्न मग पडला तेव्हा- असेल की आवाज आतमधला समोरच्या किंवा बोलणाऱ्याचा कमी जास्त असतोय कशामुळे होत असेल? हा मग तेच की समोरच्या एखाद्या वेळेस लाईन हे असतंच प्रॉब्लेम काय असू शकतो. मग त्यावेळेस आवाज कमी असतो मग त्यावेळेस आपण काय करतो एखाद्या ठिकाणी शांत जायचं आणि तिथं सगळा व्हिडिओ ऐकायचा बघायचा आणि मगच तिथनं पुढे उठायचं आपण. असं करतो मग. म्हणजे जवळजवळ त्या व्हिडिओ मधनं तुमच्या बघण्यामुळं आपल्याला खरंच आपण
हे करणं गरजेचं आहे, तुमच्यापर्यंत येणं गरजेचं आहे, गुरु करणं गरजेचं आहे. आणि ह्या पुढच्या काळाला योग्य माणूस कोण असेल तर हाच माणूस असेल असं फिक्स केलं होतं मी. कोणता माणूस? म्हणून मी ह्याच्या हा 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 मग ह्याला मी दुकानावरनं यायच्या आधीच सांगितलं होतं, आपणाला तो आल्यानंतर एक दिवस आपणाला जायचं आहे तिकडे बघ. बर बर त्यांच्या समोर जायचं, त्यांची गाठ घेऊन यायचं, त्यांचा वेळ एक दिवशी मागायचा, त्यासनी आपल्याकडे कधी याला वेळ आहे त्या हिशोबानं आपण तारीख घ्यायची आणि मग आपण ते त्यांच्या सल्ल्यानं चालायचं म्हणलं पुढं. हे तर कुणाचं ऐकत बसायचं नाही म्हणलं. वेळ भेटतो साहेब नाही मग काय म्हणतो. माऊली, येणाऱ्या काळात योग्य माणूस आहे असं तुम्हाला वाटलं, तुम्ही बोलून हो, दाखवलं. लय 100% अभ्यास केलाय माझा मग. हो, लय लय व्हिडिओ बघितले तर आता साहेब यायला टाइम या घे तुम्ही तिकडे बरं बघून जा. आम्ही खर्च काय तुमचा देतो ते. बर 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 आता आम्ही तिकडे आलो तर तुम्ही फक्त चर्चा करणार, पण आमच्या गया कशा काय कसं जरा तुम्ही जर आम्हाला शब्द सांगितलं म्हणजे बरं वाटलं आम्हाला. एक म्हणजे कसं होईल माहिती आहे का, अनाथ आमचा ते गगनात मारायचा का आता होईल व. ते आता तुम्ही बोलण्यापेक्षा ते तुमच्या समोर बसलेला माणूस काय बोलतोय, कसं बोलतोय त्याच्याकडे बारीक लक्ष द्या आधी. होय की. काय हां. तुमचा मित्र तुम्हाला आधी काय सांगत होता, तुम्ही आधी कुठल्या पायरीत होता, तो मित्र आधी कुठल्या पायरीत होता, आता कुठल्या पायरीत आहे किंवा तो कोणत्या पद्धतीने बोलतोय, हे बारीक लक्ष द्या, म्हणजे सगळ्या गोष्टी व्यवस्थित घडून जातील परत. नाही त्यानं मला सांगितलं, मी इथं नसतो, मी असतो दुकानला. त्याच्यानं मला सांगितलं, म्हणलं कवा पण जाऊ म्हणलं आपण, त्याला विचारा मॅकॅन त्याच्या गोष्टी नाही म्हणलो नाही, कारण ते मला खात्री होती माणूस चांगला आहे तसा हो. त्याला म्हणलं कवा पण जाऊ म्हणलं आपण, त्या शब्दाला आपण नाही म्हणत नाही एकांच्या. हा 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 हा